हां, हिस्ट्रीचं क्वेश्चन आहे. त्यांना तासासाहेब म्हणून ओळखले जात होते. 21व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष पण होते. लोकमान्य टिळकांच्या हाताखाली 25 वर्षे त्यांनी काढली होती. 1919 या दरम्यान मराठा वृत्तपत्राचे व 97 ते 99 दरम्यान केसरी वृत्तपत्र संपादक होते. व्यक्ती ओळखा. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, लोकमान्य टिळकांच्या एकदम जवळचे निकटवर्तीय म्हणजे कोण होते? नची केळकर. आता हा उत्तर एकदम तुम्हाला आलंय असेल. आता बघा, तात्यासाहेब या नावाने ओळखत होते. 1921चा जो 11वा साहित्य संमेलन होता आपला, बडोद्याला भरलेलं होतं. कुठं? बडोद्याला. त्याचे ते अध्यक्ष होते. आणि 1921चा जो काळ होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जो काळ, तर या काळात एक सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय होती, जे साहित्यिक म्हणजे नची केळकरांचं नाव येणे. कारण नची केळकर हे पत्रकारितेचे संबंधित होते, बरोबर आहे. पण येणे त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, राम गणेश गडकरी यांचा मृत्यू, बालकवींचा मृत्यू, टिळकांचा मृत्यू हे झालेले होते. आणि त्यावेळेस एक अग्रगण्य नाव म्हणून कोणाचा समोर होता? म्हणून साहित्य सम्राट सुद्धा असे त्यांचे मित्र किंवा त्यांना म्हणले जात होते त्या काळात. कोणाला? नची केळकरांना. ठीक आहे. तर त्यामुळे नची केळकरांबद्दल, अजून नची केळकरांबद्दल त्यांनी सह्याद्री ही काय चालू केली होती? साप्ताहिक सुरू केली होती. 1934 नंतर काहीतरी सह्याद्री नावाची एक साप्ताहिक सुरू केली होती. दुसरी गोष्ट, ते पुणे महानगरपालिकेचे नगराध्यक्ष पण, महानगरपालिका नाही सॉरी, पुणे नगरपालिकेचे काय होते त्यावेळेस? नगराध्यक्ष होते 1918ला. आणि तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचे नची केळकरांबाबतीत काय आहे, तर 1919च्या कायद्यानुसार आपल्या भारतात काय झाल्या? इलेक्शन्स झाल्या, बरोबर आहे. 1919. आणि त्यामुळे गांधीजींनी असहकार आंदोलन म्हणजे सहकार्य करायचं नाही, त्यांच्या कायदेमंडळावर वगैरे काय टाकलं होतं? बहिष्कार. पण त्यातून कोणता पक्ष तयार झाला होता? स्वराज्य पक्ष. आणि या स्वराज्य पक्षामार्फतच 1924 का 23ला हे कुठं गेले होते? केंद्रीय कायदेमंडळात गेले होते. कोण? नची केळकर. म्हणजे 1919च्या कायद्यांच्या इलेक्शन झाल्या होत्या, त्याच्यानुसार स्वराज्य पक्षामार्फत नची केळकर कुठे गेले होते? केंद्रीय कायदेमंडळात गेले होते. ते म्हणजे कोण? नची केळकर. आणि नची केळकांच्या बाबतीत नंतरची स्टेटमेंट, ते टिळकांच्या हाताखाली काम केलं 97 ते 99. पहिल्यांदा बघा, लक्षात घ्या, ते लोकमान्य टिळकांच्या सहवासात आले 1896ला. बघा, 96ला आलं आणि 97लाच त्यांना काय मिळालंय? संपादक पद. पहिली गोष्ट, तुम्ही जर बघितलं त्यावेळेचा एरा काय होता, तर सगळ्यात महत्त्वाचे, लोकमान्य टिळकांना 1997ला बघा काय झाली होती? अटक झाली होती. 97ला अटक झाली होती. आणि बरोबर 97ला अटक झाल्यानंतर त्यांना अनेकच वर्ष काम केले होते त्यांनी केसरीमध्ये, मराठामध्ये. त्यांच्या हाताखाली काय आली? संपादक पद आला. दुसरी गोष्ट, जो या नची केळकरांच्या बाबतीत अजून मराठा किंवा जे केसरीचे वृत्तपत्राचे संपादक पण होते. पण त्याचसोबत यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही हे होता ना, त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीला डायरेक्ट काय केलं होतं? विरोध केलं होतं. आणि यांनी, तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जो फंड गोळा करायचा काय होतं, याच्यामध्ये सक्रिय यांचा काय होता? सहभाग होता. आणि नंतर तुम्हाला एक वाद बी माहित असेल, त्यांच्या मुलांसोबत वगैरे झाला होता. कोणाच्या? लोकमान्य टिळकांच्या, बरोबर आहे ना. मुलांसोबत जो काही वाद झाला होता तो यांच्या संबंधित होता इनडायरेक्टली. हा, नंतर 97. खालीलपैकी कोणकोणत्या कमिशनच्या अहवालाच्या आधारे अनुक्रमे 1911चा फॅक्टरी ऍक्ट आणि 1934चा फॅक्टरी ऍक्ट तयार झालेला होता? आता बघा, 1911चा जो फॅक्टरी ऍक्ट होता तो कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता. आणि त्याच्यामध्ये 1911चा बघा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर 11चा बघितलं तर त्यावेळेस ही जे काही कामगार हितवर्धक सभा वगैरे होती, हिच्या काही ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे बघा, तुम्ही खाली एक प्रश्न आहे, कामगार हितवर्धक सभा 1910ला जी स्थापन झाली होती, ज्या काही तिने मागण्या केल्या होत्या ना, त्या मागण्या मोस्ट ऑफ मागण्या मान्य केल्या होत्या या फॅक्टरी ऍक्ट मध्ये. त्या 1911च्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय होता? पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, सामान्यतः कामाचे तास किती करण्यात आले? 12 तास. पहिल्यांदा असं केलं की सामान्यतः जनरल पुरुषांसाठी म्हणणं नाही, की सामान्य पुरुषांसाठी 12 तास करण्यात आले. मुलांसाठी जे कापड गिरणीशी संबंधित मुलं काम करते ना, 6 तास करण्यात आले, बरोबर आहे. आणि लक्षात घ्या, या कायद्याने कंपनीत काम करताना, म्हणजे कारखान्यात काम करताना वयाचा दाखला अनिवार्य केला या कायद्याने, की वयाचा दाखला असलंच पाहिजे. आणि महिलांना सांगितलं रात्रपाळीचं काम करण्यास काय केलं? प्रतिबंध केलं कारखान्यावर, की महिलांना रात्रपाळीसाठी काय ठेवू नये, कामावर ठेवू नये. हा 1911च्या कायद्याचा महत्त्वाचा 3-4 हे स्टेटमेंट खूप महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट, 1934चा फॅक्टरी ऍक्ट बघा. 1934च्या फॅक्टरी ऍक्ट हा जगामध्ये जी 1929ची मंदी आली होती, जागतिक मंदी, त्यानंतर भारतासाठी आलेला हा महत्वाचा एक कायदा होता. म्हणजे त्या ब्रिटिश सत्ताच होती. तर या कायद्यामध्ये काय केलं होतं?
हंगामी कारखाने आणि कायमस्वरूपी कारखाने यांच्यामध्ये काय करण्यात आली होती, तुलना. म्हणजे पहिल्यांदा असा कोणता कायदा होता, तर 1934चा कायदा होता की हंगामी कारखाने आणि कोणते कायमचे कारखाने यांच्यात तुलना करण्यात आली. आणि हंगामी कारखान्यात सांगितलं की 10 तास काम असेल सामान्यतः जनरल पुरुषांना, आणि कायमच्या कारखान्यात, आणि हंगामी कारखान्यात सांगितलं की 11 तास काम असेल पुरुषांना. आणि दुसरी गोष्ट सांगितलं की आठवड्याचे तास 34 असतील कायम जे कारखाने असतील ते, आणि हंगामी कारखान्यामध्ये 60 तास आठवड्याचे काय असतील, काम असतील, असं या फॅक्टरी ऍक्ट मध्ये नमूद होते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे प्रश्न आहे एवढा 34चा आपल्या गाठामध्ये दिसत नाही, तर एक लक्षात घ्या, 34चा फॅक्टरी ऍक्ट UPSCला पण विचारलेला आहे प्रश्न. त्यानुसार इनडायरेक्टली घेण्यात आला. YCMच्या बुक्समधून हा घेण्यात आलेला होता. आता कधी वाचण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा, 34चा कायदा आला तर त्यात काही जास्त तरतुदी नाही, प्रोव्हिजन नाही. फक्त एवढं हंगामी कारखान्याची आणि काय कायमस्वरूपी एवढी जर कोणी केलं असेल तर 34च्या कायद्याने केली होती. हा, 1988 भारतीय खालील घटनांचा योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावा. बघा, हा, बॉम्बे पोस्टल युनियन म्हणजे पोस्टातील काम, म्हणजे जे कामाचे हे आहेत लोकांच्या, त्यांच्या कल्याणासाठी जी युनियन स्थापन झाली होती, ते पोस्टल युनियन स्थापन झाली होती 1907ला. तर ही तुम्हाला माहित असेल की तो काळ सुद्धा आपला बंगालच्या फाळणीचा काळ होता, त्या काळात झालेली होती. दुसरी गोष्ट, मद्रास लेबर युनियनची जी स्थापना झाली होती ती 1918ला स्थापन झाली होती, वाडियाने स्थापन केली होती. आणि कामगार हितवर्धक सभा आणि सोशल सर्व्हिस लीग याची स्थापना, कामगार हितवर्धक सभा 1910ला झाली होती. आणि सर्व्हिस लीग, बघा काही पुस्तकांमध्ये सर्व्हिस लीग 10ला सांगितलंय, काही पुस्तकामध्ये 11ला सांगितलंय. तर ठीक आहे, तुम्ही 10 किंवा 11 लक्षात ठेवा. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना. आता बघा, हे जे काही कामगार हितवर्धक सभा होते ते कोणी स्थापन केले होते, भिकाजी नरे यांनी स्थापन केली होती, बरोबर आहे ना. आणि सोशल सर्व्हिस हे कोणी केली होती, जोशी यांनी स्थापन केलेली होती. हे लक्षात घ्या. सोशल सर्व्हिस लीग हे आपल्याला वाटते की कोणाकडे जातो डायरेक्ट, आपण स्थापन केली होती न्यायमूर्ती काय आपले गोखलेंनी स्थापन केली असं वाटेल, पण हे गोखलेंना खूप मानाचे जोशी, तर त्यांनी स्थापन केली होती ना. आयटकची तुम्हाला माहित आहे, मागच्या वेळेस आपला कोणता झाला होता क्वेश्चन, इंटक झाला होता. यावेळेस काय झाला, आयटक. तर आयटक हे 1920ला स्थापन झाली होती, ऑक्टोबर 1920. आणि तुम्हाला माहिती आहे एका सभेत तिची स्थापना केली होती जुलै महिन्यातच, बहुतेक 17 जुलै काहीतरी होती, त्या सभेमध्ये स्थापन झाली होती. आयटकचा पहिला अधिवेशन केव्हा झाला, ऑक्टोबर 1920ला. लाला लजपत राय ते अध्यक्ष होते, स्वागताध्यक्ष बहुतेक आपले बॅप्टिस्टा होते. ठीक आहे. हा, तर क्रम लावा. सगळ्यात पहिले क वाला येणार पाहिजे, क ड अ ब. हा, चला. नंतर क्वेश्चन आहे नॉटचे. अर्बुट नॉट हे जे पहिला फॅक्टरी ऍक्ट आला होता ज्याच्या अध्यक्षतेखाली, अर्बुट नॉट, बरोबर आहे ना. हा, तर त्यांच्याबद्दल असेल एक कमिशन नियुक्त करण्यात आले होते, सामान्य प्रतिनिधी म्हणून खालील कोणाचा समावेश, सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून कोणाचा समावेश करण्यात आला. बघा, मीबॉय थेल, सर मंगलदास नबुआय, मोरारजी कोकुरदास, दिनशॉ पॉटर, हे सगळे कोणाचे होते, गिरणी कामगारांचे काय होते, प्रतिनिधी होते. पण डॉक्टर ब्लानी आणि हे मांडलिक, रावसाहेब विश्वनाथ मांडलिक हे काय होते, सर्वसामान्य प्रतिनिधी होते. म्हणजे इथं पण हा सुद्धा आपल्याला कट करावा लागेल उत्तर, कारण उत्तरामध्ये सापडत नाहीये. ई आणि काय त्यांनी फच्या ठिकाणी क करून ठेवलाय, त्यामुळे तर आपल्या उत्तर पत्रिकेत 3 टाकलाय, परंतु हा प्रश्न आपल्याला कॅन्सल करावा लागेल. 90वा क्वेश्चन, मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. मेघाजी लोखंडे आपल्या कामगार चळवळीबद्दल संबंधित व्यक्ती आहेत. त्यांनी कोणती कोणती संघटना स्थापन केली होती, भारताची पहिली मिल हँड असोसिएशन. तुम्हाला सगळ्यात मध्ये राप्त गुप्तार आणि स्पेक्टॅक्टर या वृत्तपत्रातून त्यांनी कायमस्वरूपी कामगारांसाठी संघटना असावी म्हणून पहिले त्याचा काय चालू होतं का, लेख प्रबंध चालू केले होते. लक्षात घ्या, राप्त गुप्तार आणि कोणता, स्पेक्टॅक्टर, इंडियन स्पेक्टॅक्टर. आणि दुसरी गोष्ट जे दिनबंधू पत्र होतं ते कामगारांच्या दुःखासाठी, कामगारांच्या दुःखांबद्दल लिहित होते, दिनबंधू बद्दल. हा, तर ते होते आपले नारायणजी मेघाजी लोखंडे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 23 सप्टेंबर 1884ला एक सभा झाली होती, सगळ्यात महत्वाची आहे, ऐतिहासिक सभा म्हणतो आपण ती. 23 सप्टेंबर 1884ला परळ इथे झाली होती, मुंबईच्या परळ इथे ऐतिहासिक सभा, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त कामगार या सभेला काय झाले होते, हजर झाले होते. आणि टाइम्स ऑफ इंडिया शिवाय कोणत्याच वृत्तपत्राने त्याची काय घेतली नव्हती, स्थानिक वृत्तपत्रांनी दखल घेतली नव्हती, पण टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेली होती. ते होते. तर यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडा म्हणतात.
पहिली स्टेटमेंट बघा, त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील कवेसरा, खेड तालुक्यातील कवेसरा हे गाव होते, बरोबर आहे. 90च्या याच्यामध्ये त्यांनी मुंबईतून त्यांनी कामगार संघटनात्मक प्रयत्न केला, बरोबर आहे. त्यांचा जन्म 1848 साली मुंबई येथे झाला. तर लक्षात घ्या त्यांचा कुठे झाला होता, पुण्यातच. हा ठीक आहे. आणि त्यामुळे क चुकीचा आहे. आणि त्यांनी रेल्वे खात्यात, पोस्ट खात्यामध्ये नोकरी केलेली आहे, त्यामुळे ड सुद्धा बरं, अ ब ड पहिला. हा नंतर गांधी बद्दल आहे. गांधीजींना एका परावाबद्दल त्याचा कमी व जास्त माझा असे कोणासाठी व कोणत्या अधिवेशनात उद्गारले. तर पटाभी सीतारामय्या याबद्दल शब्द उच्चारले होते, बरोबर आहे. तर तुम्हाला माहित असेल पहिल्यांदा हरिपुरा अधिवेशन झालेला होता, नंतर त्रिपुरी झाला, बरोबर आहे. हरिपुरा कुठं होता, गुजरात मधला. त्रिपुरीमध्ये कोणता, जबलपूरचा, बरोबर आहे, म्हणजे MP मधला. तर याबद्दल अधिवेशन होता. आणि पहिला जो हरिपुरा अधिवेशन झाला त्याच्यामध्ये कोणाची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, सुभाषबाबू यांची निवड झाली होती. पुन्हा लक्षात घ्या, गांधीजी इच्छा नव्हती 1939ला, तेव्हा सुभाषबाबू स्वतःहून काय झाले होते, उभे झाले होते आणि सुभाषबाबूंच्या विरोधात पटाभी सीतारामय्या यांचा विरोध केला, म्हणजे उभे केले होते. आणि दोघांमध्ये कोणाचा पराभव झाला, पटाभी सीतारामय्या. त्यावेळेस गांधीजींनी हे उद्गार उच्चारलेले होते. एक लक्षात घ्या, यावेळेसचा जो एरा आहे ना, हा दुसऱ्या महायुद्धाचा होता. आणि त्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे रामगड अधिवेशन वगैरे जे होते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक बघा, मी एवढा का, एक तर आपल्याला वेळ नसतो आता या कंडिशनमध्ये, आणि मला हिस्ट्रीला काय होते, मी नेहमी हिस्ट्री सुरुवात करावं म्हणलो, पण हिस्ट्रीला एवढा डिटेल बोलल्या जाते का, एक 2-3 अनुभव होते मला की वेळच नसायचे, 10 क्वेश्चन 2-2 तास चालायचे. त्यामुळे खूप म्हणजे शॉर्ट, कारण तो एराच एवढा डेंजर असतो. तुम्हाला माहिती आहे हिस्ट्रीला प्रत्येक गोष्टीला काय पकडावं लागते, लिंक असते. आणि लिंक म्हणलं तर ह्या गोष्टी येणारच आहे. आणि तुम्हाला नेहमी लक्षात घ्या, 35चा कायदा आल्यानंतर 35चा कायद्याचा अभ्यास करायचा, बरोबर नंतरची सुरुवात करायची हिस्ट्रीला प्रत्येक गोष्ट. म्हणजे माहिती का, तुम्ही काय करता, धरली पुस्तक शेवटपर्यंत कट टू कट करता. हिस्ट्रीला तसं नाही आहे. हिस्ट्रीला प्रत्येक एक टॉपिक आहे, तो टॉपिक बरोबर करावा लागते. आणि त्याला फक्त काय करत न्यायचा, जोडत न्यायचा त्या कंडिशन. तुम्ही काय करता, डायरेक्ट क्रांतिकारी मुवमेंट चालू करून देता. क्रांतिकारी मुवमेंट कधी सुरू नाही करायची. हिस्ट्रीला सुरू करताना पहिले ब्रिटिश इस्टॅब्लिश सुरू करायची, पुढे भविष्यात लक्षात ठेवा. त्याचा इम्पॅक्ट कोणावर पडला, भारतावर. मग भारतातून मुवमेंट सुरू झाल्या, मग त्यामधली एक जनरल मुवमेंट काय असेल, त्याच्यावर रिॲक्शन काय असतील, हे बाकीचा अभ्यास करायचा असते असं. आणि हे बघा, तो तिसरा स्वतंत्राचा जो काळ आहे, बरोबर 35च्या कायद्यानंतर करायचा. पहिला गोष्ट सविनय कायदेभंग ते 35च्या कायद्यापर्यंत एक करायचा. सविनय कायदेभंग का चालू केला, कारण नेहरू रिपोर्ट स्वीकारला गेला नाही, बरोबर आहे. आणि नेहरू रिपोर्ट का बरं तयार झाला, तर नेहरू रिपोर्टचं कंडिशन कोणापर्यंत जाते, तर सायमन कमिशन पर्यंत जाते. म्हणजे बघा, एकावर एक डिपेंड आहे. आणि सायमन कमिशनला विरोध भारतात का सुरू झाला, त्याच्यामध्ये कोणताच प्रतिनिधी कोण नव्हता, भारतीय नव्हता त्याच्यामध्ये, बरोबर आहे. याच्यातून ते सुरुवात झालेली आहे. तर हे एक लक्षात ठेवा की असा एक म्हणजे हे करून टाका. गांधी म्हणजे पूर्ण 1915ला भारतात गांधी आले, तर तुम्ही काय करता 47 पर्यंत, म्हणजे गांधीच्या मृत्यूपर्यंत आपण काय करतो, डायरेक्ट गांधीजी शिकत बसतो. तसं नाही, गांधीजी पण टप्पे करून ठेवा त्याच्यामध्ये. त्यामध्ये इंटरनल काय झालं ते बघा. क्रांतिकारी मुवमेंटचे तसं, क्रांतिकारी मुवमेंट एकाच वेळेनं चालल्या नाही आहेत. क्रांतिकारी मुवमेंटचे वेगवेगळे टर्म आहेत. एक बघा, क्रांतिकारी म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची होती, गोळ्या मारण्यावालीच होती कंडिशन. मग त्यावेळेस बघा, सगळ्यात एक्स्ट्रीम केव्हा झाली ते बघा, महाराष्ट्रात केव्हा झाली ते बघा. अजून एक्स्ट्रीम लेवल कुठं वाढली, बंगालच्या फाळणीत वाढली, बरोबर आहे. तोच काळ बघा, बंगालच्या फाळणीनंतर बघा कंडिशन काय झाली, तो एक एरा लक्षात ठेवा तेवढा काळाचा. मग बघा, काँग्रेस कशी एकदम शांत झाली. जेव्हा काँग्रेस शांत होती तेव्हा एक्स्ट्रीम कोण व्हायचे, क्रांतिकारी मुवमेंट व्हायचे. म्हणजे हे दोन्ही गोष्टी एकामेकावर काँग्रेस म्हणजे इतिहासाचं लक्षात ठेवायचा फक्त, ठीक आहे. त्यामुळे त्रिपुरी अधिवेशन याचं उत्तर असेल, बरोबर. हा नंतर आहे बघा, क्रांतिकारी मुवमेंट बद्दल क्वेश्चन आहे. तर 92वा क्वेश्चन, बारिंद्र कुमार घोष व उल्हास दत्त यांनी युगांतर नावाचं एक वृत्तपत्र होतं. युगांतर नावाची एक मुवमेंट पण चालत होती, लक्षात ठेवा. युगांतर नावाचा अनुशीलन समिती, भारतातली दुसरी गुप्त संघटना क्रांतिकारकाची कोणती होती, अनुशीलन समिती. पहिली तर तुम्ही म्हणलंय मित्र मेळावा, आपली कोण, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची. दुसरी बघा, भारतातली सेकंड जी म्हणतात ती अनुशीलन समिती होती, 1902ला जी स्थापन झाली होती. तर ही समितीच्या तर्फे युगांतर नावाचा काय सुरू झाला होता, वृत्तपत्र. आणि हे वृत्तपत्र पण होता, पण असं काही इतिहासकारांचं म्हणणं होतं का ती संघटना सुद्धा म्हणून काम करत होती युगांतर. तर ही या जागृत करण्याचे काम बारिंद्र कुमार घोष व उल्हास दत्त नव्हते, ते कोण होते, भूपेंद्रनाथ दत्त होते. सगळ्यात महत्वाचा युगांतर या वृत्तपत्राशी संबंधित, ठीक आहे. उल्हास दत्त कुठं येतात, हेमचंद्र दास सोबत त्यांनी माणिक तळ्याला काय स्थापन केला होता, बॉम्ब कारखाना. कलकत्त्याजवळ आता कलकत्त्याचाच भाग झाला तो माणिक तळा. तर तिथे माणिक तळ्याला जो काही बॉम्ब कारखाना सुरू केला ना, तो सुरू केला होता हेमचंद्र दास सोबत उल्हास दत्त यांनी,
ठीक आहे, त्यामुळे बॉम्बशी संबंधित ते होते तिकडे. तर पहिली स्टेटमेंट चुकीची पडते. बॉम्बचा पहिला वापर जॉन फुलर यांच्यावर बारिंद्र कुमार घोष व भूपेंद्रचंद्र दत्त यांनी केला. बरोबर आहे. पहा, बॉम्बचा पहिला कारखाना कोणी काढला, कोणा मार्फत, अनुशीलन समितीचा बॉम्बचा कारखाना कुठं होता, माणिकतोड्याला. ते स्थापन कोणी केला, उल्हास दत्त आणि कोण, हेमचंद्र दास यांनी. आणि याचा प्रयोग कोण केला, बारिंद्र कुमार घोष आणि कोण, भूपेंद्र दत्त यांनी केला. फुलर तुम्हाला माहिती आहे ना, पूर्व बंगाल आणि काय, पश्चिम बंगाल. त्या पूर्व बंगालचा तो काय होता, गव्हर्नर झाला होता, तो लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केली. त्याच्यावर तो वाचला त्याच्यामध्ये, त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी, खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्स फोर्डला ठार मारण्याचा काय केला, प्रयत्न केला. ही 1908 ची कंडिशन आहे. हे 1900 कितीची, 7 ची. बघा, बंगालच्या फाळणीनंतरच्या रिॲक्शन आहेत ह्या, बरोबर बंगालच्या फाळणीनंतरच्या रिॲक्शन आहेत. ओके, हा, तर ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ब आणि काय, क. पहिला. चला, हंटर कमिशन बद्दल बघा. रमाबाई रानडे, बघा 3 आपल्या कमिशन खूप महत्वाचे आहे. पहिली आपण तुम्हाला लॉर्ड मेकॉलेची झिरपता 1833, पहिली लॉ कमिशन, पहिला एज्युकेशन कमिशन कोणाच्या काळामधला आहे, ऑल इंडिया स्तरावर, कोणत्या, तर लॉर्ड मेकॉले. दुसरी बघा, वुड्स डिस्पॅच म्हणतो आपण, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण, वुड डिस्पॅच 1854 डलहौसीच्या काळात. ठीक आहे, एज्युकेशनची लँग्वेज वगैरे त्यांनी कन्फर्म केली होती. दुसरी आणि तिसरा म्हणजे काय, हंटर कमिशन, ज्याच्यामध्ये आपले महात्मा फुले आणि कोण, रमाबाई, पंडिता रमाबाई यांनी काय दिली होती, साक्ष दिली होती. तर त्याबद्दल आहे. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करावा, त्यांचं स्टेटमेंट आहे. मुलींच्या शाळेतील अध्यापिकांना जास्त पगार द्यावा, बरोबर आहे, त्यांनी सांगितलं. आणि मुलींच्या शाळेसाठी अध्यापिकांची नियुक्ती करण्यात यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावं, त्यांचा पगार जास्त देण्यात यावा, हे स्टेटमेंट त्यांची आहे. प्रत्येक खेड्यात सरकारने खास शाळा उघडली पाहिजे, तर हे महात्मा फुलेंची स्टेटमेंट होती. क्लिअर झाला. हा, प्राथमिक माध्यमिक शिक्षण सक्तीचे करा, यस, त्यांचंच म्हणणं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शिक्षण सक्तीचे करा, त्यांची स्टेटमेंट आहे. आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असले पाहिजे, म्हणजे शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण वर्ग असला पाहिजे. मुलींच्या महिलांचा बोलले नाही आहेत, नॉर्मल शाळेबद्दल बोलले की प्राथमिक शाळेबद्दल प्रशिक्षण सुरू करा. ते हे कोणाची स्टेटमेंट आहे, महात्मा फुलेंची आहे. क्लिअर. तुम्हाला मी अजून सांगतो, रमाबाई रानडेंनी जो हंटर कमिशन स्टेटमेंट दिलेले आहे त्याच्यासोबत अभ्यास करताना कागदावर काय करायचे, महात्मा फुले आणि कोण, पंडिता रमाबाई यांच्या तुलना लिहून काढायची. फटका आहे, गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये आहे. आणि हे लक्षात घ्या, इथं काही विद्वानाची गरज नाही, इथं रट्टाच मारावं लागते. तुम्ही मला उद्या तर लक्षात येतं, मलाही उद्या लक्षात येणार नाही एकदम. तर ही कंडिशनच तशी हिस्ट्रीची. आणि त्यात महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे एवढा खतरनाक हिस्ट्री असते, म्हणजे एक त्या वायसमची पुस्तक वाचा, गाठाळ सरांची वाटा, कटारे सरांची वाचा, 11वीची पुस्तक, आउटपुट काय, रिस्क किती भयानक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इन्व्हायरमेंट, जॉग्राफी, पॉलिटी, बायोलॉजी, करंट, हेच तुम्हाला कोण तारू शकतात, प्रिकॉप तारू शकता. हिस्ट्री केली तर तुमचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. 93. आणि सगळ्याच्याच नोट्समधून येतील हिस्ट्रीचे प्रश्न. काही दिवसात बघा, आता पेपर झाले, फक्त हिस्ट्रीचा खतरनाक आहे आमच्या नोट्समधून. अरे एवढ्या पुस्तकातून एकत्र केल्यावर येणारच आहे तो. ठीक आहे, अ, ब, ड. हा, 94. औरंगजेबाच्या काळातील उठाव व नेतृत्व यांच्या जोड्या लावा. बघा, याला करंटचा इश्यू आलेला आहे. बघा, तुम्हाला माहित आहे, लचित बारफुल, बरोबर आहे ना, त्यांना काय म्हणलंय, आत्मनिर्भर भारताचं ते शक्तीचं हे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न टाकण्यात आलेला होता. हा, त्याच्यामुळे हा पहिल्यांदाच सापडते. दुसरे, तेग बहादूर जे आहेत, गुरु तेग बहादूर, हे शीख धर्माशी संबंधित आहे. शीख धर्माचा एकही बंड लिहिलेला नाहीये, बरोबर आहे, त्यामुळे हा पर्याय कट होऊन जातो. आता बघा, जाटांचा जो उठाव झाला तो आहे गोपला राजाराम यांनी केलेला होता. मारवाडचा जो उठाव झालेला होता ते वारदा दुर्गादास राठोड यांनी केलेले होते, मारवाड प्रांत, राजस्थान मधला. आणि अफगाणांचे जे बंड झालेले होतं त्या अफगाणाच्या बंडामध्ये खान, हा अजमल खान हे लिंकला. तर याचा असं आहे, याचा उत्तर काय, 3, हा, सेकंड. व्यक्ती ओळखा. ते पारशी होते, कवी, पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी इंडियन स्पेक्टॅक्टर हे साप्ताहिक नीती विनोद हा ग्रंथ गाजला. बघा, बेलराम मरवाजी, दादाभाई नौरोजी दोन्ही काय होते, पारशी होते.
दादाभाई नौरोजींच्या जवळ तर जात नाही. बाबा पद्मजी ते ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले होते, बरोबर आहे. हा, तर त्यामुळे दोघांपैकी आहे. आणि न्यायमूर्ती रानडेचा काही पारशी धर्माचा काही स्वीकारण्याचा हे करण्याचा प्रश्नच नाही. एकदम उत्तर सापडते. बेहरामजी मेलबारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे बाल विवाह विरोधासाठी जो काम केला तो जबरदस्त होता. आणि तुम्हाला माहिती आहे यांना कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली होती, पण त्यांनी काय केली होती ते नंतर नाकारली होती. बेहरामजी मलबारी. हा क्वेश्चन तुम्हाला वाटते का सुटला? विश्लेषण थोडंसं त्याच्यामध्ये पण थोडंसं DTP मध्ये हे चुका झालेल्या आहेत. तर या क्वेश्चनचा थोडंसं हा कॅन्सल करून टाका डायरेक्ट क्वेश्चन. कारण मध्ययुगात व्यापारात घट झाली आहे, वरती पण प्रश्न तोच लिहिला आहे, याचा पर्याय पण तेच आलेला आहे, त्यामुळे हा कॅन्सल करा. नंतर बघा, राजपूर घराण्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याच्याबद्दल विचारल्या. कनौजचे जे आहे गढवाल यांची राजधानी कनौज किंवा बनारस, कनौज व बनारस होती, बरोबर आहे. प्रतिहार घराण्याची राजधानी कनौज अवंती, ती बरोबर आहे. अजमेर चौहान जे राजस्थानचं ते दिल्ली व अजमेर होता, बरोबर आहे. आणि पवार घराण्याची म्हणजे आपण पवार म्हणतो, तिकडे काय म्हणत होते त्यांना? शब्द होतो जसा शिंदेचा शिंदिये झाला, बरोबर आहे का? सिंधिया झालाय ना, तसंच ते. तर ते उज्जैन धर हे त्यांचे मुख्यालय होते. ठीक आहे, सर्व पर्याय बरोबर आहे. नंतर बघा 98 क्वेश्चन. हडप्पाकालीन लोक चित्रलिपी वापरत असत, ते उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा डावीकडून कुठे नेत होते? उजवीकडे, बरोबर आहे हे स्टेटमेंट. समाजात जातीभेद नसावे व स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान होते, पण गुलामगिरीची पद्धत काय होती? अस्तित्वात होती, स्टेटमेंट बरोबर आहे. हडप्पाकालीन लोकांचा पुनर्जन्मावर काय होता? विश्वास. तुम्हाला ते सापडले आहेत ना त्यांची त्या व्याप्ती, तर लक्षात घ्या होता. हडप्पाकालीन लोक मानव पाळीव प्राणी वापरत असेल, तर हो, गाढव वापरत होते का? हो. म्हैस पण वापरत होते, पण घोडा वापरत होते का रे? नाही. शेळी आणि उंट. एवढ्या जवळचा नाही द्यायला पाहिजे, पण ठीक आहे, ओके. घोडा नाही त्याच्या, अरे सगळे मायनस, पण हा एक प्लस मायनस प्लस प्लस मायनस झालाय ना, ठीक आहे. त्यामुळे ह्या चुकी अ ब क. नंतर क्वेश्चन आहे आपला 99. बघा, जोड्या लावा. ते प्रवासी आले होते, इब्द ए बतुदा, बघा खालचा, त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आले होते, बरोबर आहे. ह्वेनसांग हे हर्षवर्धनाच्या काळात आले होते. फाहियान दुसऱ्याचा, चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळात आले होते, बरोबर आहे ना. आणि त्याच्यावरून पकडा आता पहिला डायमेक्स कोणाच्या काळात आलेलं होतं? बिंदुसाराच्या, बरोबर आहे. चौथा. 100वा क्वेश्चन आहे शेवटचा. बौद्ध धर्मातील महायान पंथाबद्दल. हिनयान आणि काय? महायान. हिनयान हा ओरिजिनल, गौतम बुद्धाला जशा तशा त्याच्या तत्वाला मानणारा, आपण त्याला म्हणतो थेरवादी. बुद्धाची शिकवण, गुरुची शिकवण ऍक्सेप्ट करणारा म्हणजे कोण आहे? थेरवादी. तेच म्हणजे कोणता? हिनयान, बरोबर आहे की नाही. मूळ भाषा कोणती? गौतम बुद्धांनी धर्माचा जो प्रसार केला कोणत्या भाषेत केला होता? पाली भाषेत ना, ती बरोबर आहे की. सामान्य जी भाषा होती इथली, म्हणून हिनयानवाले म्हणजे ओरिजिनल. तर ते म्हणजे कोणती भाषा वापरतात? पाली. आणि नंतर त्याला मॉडिफाय झाले, बुद्धाला गुरुची उपमा दे, म्हणजे गुरुची पूजा म्हणून करायला लागले. म्हणजे पूजेचा, अभिषेकाची जी पद्धत आली ती कोणाच्या याच्यामध्ये आली? महायान. संस्कृत भाषा वापरला, हे ते सगळं वापरलं, संस्कृत भाषेतून ग्रंथ लेखन केलं, हे म्हणजे महायान. त्याच्याबद्दल स्टेटमेंट आहे. हा पंथ मूर्तीपूजेवर विश्वास ठेवतो, बरोबर आहे. कोणाची पूजा करतात ते? डायरेक्ट बुद्धाचीच पूजा करतायत ना, महायान. हा पंथ मूर्तीपूजेमध्ये विश्वास ठेवत नाही. कोण ठेवत नाही? हिनयान. त्यामुळे हा महायानाबद्दल होऊ शकत नाही. दैवी शक्तीच्या साहाय्याने मोक्ष मिळू शकतो असं हा पंथ म्हणतो. कोण म्हणतोय? दैवी शक्तीच्या साहाय्याने मोक्ष मिळू शकतो असे हा पंथ मानतो. तर ही स्टेटमेंट कोणाबद्दल? आपली ही हिनयानबद्दल आहे, बरोबर आहे. तथागताच्या करुणा आणि मदतीमुळे मोक्ष मिळू शकतो असा हा पंथ मानतो, बरोबर आहे. तथागताच्या करुणा आणि मदतीमुळे महायानबद्दल आहे, अ आणि ड. ठीक आहे, सगळ्यांना ऑल द बेस्ट परीक्षेसाठी.